नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. इलॉन मस्क हे किती अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत? इलॉन मस्क हे 400 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे. राजेंद्र मेघराव हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत? राजेंद्र मेघवार हे पाकिस्तान या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत. BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? BCCIच्या कार्यकारी सचिवपदी देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या ठिकाणी INS तुशील युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली आहे? कलिनिनग्राद या ठिकाणी INS तुशील युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्नमेंट फोरम 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? नवी दिल्ली येथे आयोजित चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्नमेंट फोरम 2024चे उद्घाटन जतीन प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक अभिजित बॅनर्जी हे आहेत. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जगातील कितवा जागतिक चॅम्पियन ठरला आहे? भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जगातील 18वा जागतिक चॅम्पियन ठरला आहे. खालीलपैकी कोणाला चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? खालीलपैकी माधव गाडगीळ यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग कोणत्या प्रकारच्या खडकाने परिवेष्टित आहे? उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग बेसाल्ट खडक या खडकाने परिवेष्टित आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत थॉमस पेन हे होते. शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली आहे? शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिली आहे. सातारच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली होती? रंगो बापूजी गुप्ते यांनी भूमिका बजावली होती. घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या LPG सिलेंडरमध्ये मुख्य वायू कोणकोणते असतात? घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या LPG सिलेंडरमध्ये मुख्य वायू ब्युटेन, प्रोपेन हे असतात. पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी खालीलपैकी कोणता जलविद्युत केंद्राचा सर्वात मोठा सहभाग आहे? पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी खालीलपैकी कोयना हे जलविद्युत केंद्राचा सर्वात मोठा सहभाग आहे. हिमाचल प्रदेशातील 22 नदीवर वसलेले महाराणा प्रताप सागर जलाशय टिंबटिंब या नावानेही ओळखले जाते. हिमाचल प्रदेशातील 22 नदीवर वसलेले महाराणा प्रताप सागर जलाशय पोंग धरण या नावानेही ओळखले जाते. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 जुलै या दिवशी साजरा करतात. विद्रोही साहित्य संमेलन 2023 याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? विद्रोही साहित्य संमेलन 2023 याचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे हे होते. कर्नल बहादूर हे कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखकाचे टोपण नाव होते? कर्नल बहादूर हे व्यंकटेश माडगूळकर हे प्रसिद्ध मराठी लेखकाचे टोपण नाव होते. ग्रँड कॅनियन ही
घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई अमेरिका या देशात स्थित आहे. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी प्राइमोक्विन हे औषध दिले जाते. राष्ट्रीय समुद्र विज्ञान दिन संस्था याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचे मुख्यालय दोना पावला, गोवा या ठिकाणी आहे. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली आहे. भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू मेरी कॉम ह्या आहेत. युगयोगीन भारत हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? नवी दिल्ली या शहरात बांधले जाणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य आहे? महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य आहे. वर्ल्ड सिटी कल्चर फोरमचा भाग असलेले पहिले भारतीय शहर कोणते? वर्ल्ड सिटी कल्चर फोरमचा भाग असलेले पहिले भारतीय शहर बेंगलोर हे आहे. आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे संतापाने थैमान घालणे. दर 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे या शब्दाऐवजी एकच शब्द वापरा. पाक्षिक. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. तोंड दाबून बुक्यांचा मार खाणे या म्हणीचा अर्थ आहे अगतिक स्थिती होणे. पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे. ज्याला लिहिता व वाचता मुळीच येत नाही असा. ज्याला लिहिता व वाचता मुळीच येत नाही असा निरक्षर. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.